दिवस रात्र अगदी क्रिकेट आपण पाहताय. आज चांगलं वळण आलंय. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं करण अंबाला KKR संघाकरिता अगदी नेट गोलंदाजाच्या माध्यमातून त्याची सुद्धा वर्णी लागले. 3 षटकांचा अगदी सामना असेल, लक्षात असू द्या. इथून वेळ घेऊ नका, कारण की सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. म्हणजे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील. दोन्ही फलंदाज अजय मडवी आणि तदनंतर आपण पाहू शकाल विजय साबळे. स्ट्रायकरला अजय आहे, नॉन स्ट्रायकरला विजय. याला अगदी आपण पाहता तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अतिश जाधव या पहिल्या स्पिन मध्ये अगदी आपण पाहताय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश मिडविकेट क्षेत्ररक्षक स्थित केला गेलाय. मिडॉपाने मिडॉन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. पॉइंट रिटर्न 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हर डान्सिंग ऑफ द ट्रॅक खेळलाय. त्या दिशेने अगदी आपण पाहताय पॉइंट क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेला, परंतु थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने एक चांगलं कॅल्क्युलेशन ठेवलं. धावत पळत गेले आणि चेंडूला अगदी फील्ड केलं जात आहे. पहिली धाव अगदी अजयच्या बॅटमध्ये मिळत असताना या 2 धावा येतात स्कोर कार्डवर. 17वी हाफ सेंचुरी अजय मडवीच्या बॅटमधनं. तर जितू सुतार अगदी ठरला गेला 18वा फलंदाज, ज्याने मात्र हाफ सेंचुरी झळकवण्याचा मान मिळवला. 2 हाफ सेंचुरीज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 3 विकेट हॅट्रिक अगदी आपण पाहिला. 1 विकेट मिडन ओव्हर सुद्धा आपण पाहिली. आणि परिपूर्ण अगदी आजच्या दिवसामध्ये कधी गोलंदाज हावी झाला तर कधी फलंदाजी हावी झाली. आणि ते चित्र पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावींचा वेग पुन्हा एकदा कमी होत असताना पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा खिचून मारण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने राजेश यांना अगदी आपण पाहू शकाल फेकी केली, परंतु फेकी थोडीशी स्वेर होती. एक सिंगल धाब्यावर अगदी समाधान व्यक्त करावं लागेल. संपूर्ण आमचे आयोजक करते जे आहे पाचरुकाकर यांचं सुद्धा कौतुक असेल, कारण की दिवस रात्र मात्र याच मैदानावर काढावे लागतात. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने अगदी त्यांचे सुद्धा रूपरेषा विशाल असतील, निलेश असतील, साई असतील, रोहित असतील, संजय असतील, सनी, प्रदीप, पळारामजी, त्यानंतर राहुल असतील, नितीन, हितेश, सर्वांचं अगदी कौतुक असेल. कुठली स्पर्धा भरवायची झाली तर परिपूर्ण एक नियोजन असावं लागतं. त्यांना साथ आणि प्रतिसाद सुद्धा आपल्या मान्यवरांचा असावा लागतो. खेळाडूंनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सक्रिय सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये. आणि म्हणूनच आपण पाहू शकाल वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अगदी एक उंच पातळीवर जात असताना अगदी हलक्याशा लेनने चेंडूला मात्र पिक केलं. एन मुवमेंटला बाउन्सने चेंडू मात्र त्या ठिकाणी निघून गेला. आणि अगदी आपण पाहताय त्या दिशेने राजेश सरप्राईज राहिले. चेंडू सरळ निघून गेला डीप पॉइंट, सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. लयबद्ध होत असताना सरळ चेंडूला फेकून दिलं. लॉंग ऑफ, सीमारेषा क्लिअर. 4 धाब्यांकरिता चौकार. अकरा या अंकांवर धावफलक. 11 रन्स ऑन अ कार्ड. खूप चांगली फलंदाजी करत असताना इथून विजय साबळे योग्य त्या पद्धतीने फलंदाजी होते. आईगावदेवी मातेरापाडा हा संघ टॅप केलं जात आहे हलक्याच्या हाताने. अगदी आपण पाहू शकाल अगदी दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता, कारण की जो वेग होता गोलंदाजाचा त्याला यूज करण्याचा प्रयत्न. म्हणजे अगोदरच माइंड मध्ये ठरवलं होतं की या पद्धतीने हा शॉट सिलेक्शन असेल. आणि चांग सुंदर आहे कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आहे आपल्या माइंड मध्ये सुद्धा असणं, ते रीड करणं. 11 अंकांवर धावफलक. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोकला अगदी आपण पाहू शकाल कन्वर्ट केलंय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत मिड विकेट सीमा लगत चेंडूला उचलून फील्ड करेल 2 धावा रोखू शकत नाहीये. आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक 13 रन्स ऑन कार्ड. 13 अंकांवर स्कोर कार्ड. प्रथमतः फलंदाजी करत असताना आईगावदेवी मातेरापाडा हा संघ आहे 13 या अंकांवर. एकही गडी आतापर्यंत पास झालाय, म्हणजे सुरळीत सुरुवात आहे. सुरुवातीमध्ये वेळ घेतलाय अजय याने, कारण की मागील सामन्यामध्ये स्वस्तामध्ये पास झाला होता. इथून ही मानसिकता अगदी आपण पाहू शकाल योग्य आहे, कारण की ठाऊक आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी बेनिफिट जर घ्यायचं असेल तर जवळजवळ 35 ते 40 धावा या स्कोर कार्डवर लावाव्या लागतील. आज चेसिंगच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर आई जीवदानी बंगलापाडा या संघाला 100% गुण असतील, कारण की एक मॅच मध्ये जवळजवळ 60 धावा त्याने मात्र परिपूर्ण चेस केल्या. त्या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं जवळजवळ खूप महत्त्वाच्या धावा त्यांच्या बॅटमधनं सुद्धा आल्या. त्यानंतर मागील सामना सुद्धा परिपूर्ण चेस झाला. म्हणजे आज परिपूर्ण फलंदाजी ही महत्त्वाची राहिले.
अतिशयने पहिलं स्पेल हाताळलं, 13 धाबा खर्च केल्या समीर आहे या सेकंड स्पेल मध्ये. ऑन साइडला खिचून मारण्याचा प्रयत्न मिळवून क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फील्ड करतील एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. हलकासा क्रॅम्प आलाय त्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. जरा स्प्रे असेल तर आपण तो घेऊन जा मैदानाच्या दिशेने. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल. हलकासा व्यत्यय आलाय या आपण घेऊया. डीजे सागर याला देऊया संधी. येऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. इज वेल होप्स असेल. थँक्यू. कधी कधी होतं रखरखत्या उन्हामध्ये आपण खेळतो आणि त्यामुळेच अगदी हे क्रॅम्प पिता नाही सातत्याने आपण पाहिलंय. आज आंतरराष्ट्रीय लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल कित्येक खेळाडूंना या क्रॅम्पच्या माध्यमातून इंजर्ड होत असताना. आय होप्स समीर ओके असतील. चौदा या अंकावर हे धाव फलक आहे. समीर जाधव यांना अगदी आपण पाहताय. एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवर अगदी आपल्याला पाहायला मिळाली आणि जिथून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. अतिश जाधवने पहिलं स्पेल 13 धावेंचं ज्यामध्ये 2 चौकार क्लासिकल अगदी पाहायला मिळाले विजय साबळेच्या माध्यमातून. आणि तोच पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला बॅटर असेल. चला थोडीशी घाई करा. लक्षात असू द्या सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. सूर्य जवळ जवळ असताना जाण्याच्या मार्गावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल या स्पेल मध्ये समीर जाधव. ओव्हर द विकेट नंतर राऊंड द विकेटने ही गोलंदाजी करण्याची मानसिकता. लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर विजय साबळे इथून सुसज्जित होईल. संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लागलं जाते. षटकाराच्या बाहेर झेल घ्या आणि 200 रुपयांचं कॅश प्राइज कमवा. ही मात्र मुभा या शेवटच्या अंतिम अगदी या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल. आणि अगदी संदीपजी जाधव यांचं सुद्धा कौतुक असेल की आमच्या समालोचकांना सुद्धा त्यांनी दाद दिली आणि बक्षीस पात्र अगदी ही ऊर्जा देण्याचं काम. थँक्यू सो मच. इथून गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज समीर सुसज्जित होईल. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे इनटू द गॅप मध्ये. जवळ जवळ 5 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सरकवले होते परंतु फरक पडत नाहीये. ही विजय याची ताकद आहे. सिच्युएशन नुसार कुठल्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याला ज्ञात आहे आणि अगदी ही माइंडसेट योग्य होत असताना मिळतील धाबा 4 चौकार 4 रन्स.
येतोय चौकाराच्या मदतीने 18 रन्स ऑन कार्ड 18 अंकांवर धावफलक 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा आला. अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर मिळेल 19 अंकांवर हे स्कोर कार्ड. आता इथून जेवढ्या धावा एकवटल्या जातील ना तेवढा कॉन्फिडन्स लेवल हा वाढणार आहे. आई जीवदानी बंगलापाडा संघ इथून प्रयत्न करेल की कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा, परंतु अगदी या दोन्ही फलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केले. सर्वाधिक धावा पार्टनरशिपच्या माध्यमातून या दोन्ही खेळाडूंच्या नावावर आहे आजच्या दिवसातून. एकीने अजय, दुसऱ्याने विजय, नावामध्येच अजय विजय अशी जोडी. यावेळेस अगदी तारेला हा चेंडू लागलाय, अन्यथा जास्तीत जास्त धावा मिळाल्या असता यस तेच विजय म्हणतायत, परंतु इथून नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागेल. डेड बॉल, कारण की विजयच्या तारेला हा चेंडू डायरेक्टली लागलाय. लागोपाठ 3 षटकारांकरिता संदीपजी जाधव यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. षटकाराच्या बाहेर झेल घ्या, आता 200 रुपयांचं कॅश प्राइज कमवा, परंतु षटकाराच्या बाहेरच घ्यायचं आहे. लहान मुलांना आतमध्ये घेऊ नका, आणि त्या 200 तुम्हाला आम्हाला द्यावे लागतील. इथून वाईटचा इशारा, धावफलक बोर्डवर आहे 19. समोरच्या दिशेने खेळण्या चांगला स्ट्रोक आहे इंटू द गॅप मध्ये, आणि एक सिंगल धाव अतिश चेंडूला उचलून फील्ड करेल. एक सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 20 रन्स ऑन कार्ड 20 या अंकांवर ही धाव संख्या 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगल्या मानसिकतेने खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे, चौकार षटकारला सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे. म्हणजेच एक चांगल्या कॅल्क्युलेशनने अगदी खेळण्याचा माणस साई गावदेवी मातेरापाडा या संघाचा. काय अतिशय खेळली, अगदी 14 चेंडूंमध्ये 52 धावींची खेळली होती अजय मडवियाने, परंतु तदनंतर खामोश राहिलाय. आता त्याचा ही खामोशी काय येणाऱ्या संकटाची अगदी एक निशाणी असेल हे सुद्धा पाहणे योग्य. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, एलिव्हेशन अगदी द्यायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहिला, आणि तेवढी गती सुद्धा नव्हती. गती खेचून घेतली होती गोलंदाज मिस्टर समीर याने. हा चांगला कमबॅक आहे. 4 चेंडूंचा खेळ ते समाप्त झालाय. 20 या अंकांवर धावफलक. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये व्हेरिएशन, अगदी धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागेल. म्हणून मी म्हटलं की पहिल्या डावामध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी दाखवली होती, परंतु तदनंतर त्या पद्धतीची फलंदाजी स्ट्रॉंगली होताना पाहायला मिळाली नाही. आणखी विकेटचं पतन झाले. हा बसेल पहिला धक्का अजय मडवीच्या रूपाने तंबूच्या आशयाला.
अंतिम चेंडूवर आले आणि ज्याने अगदी आपण पाहताय ना की या मॅचचा परिपूर्ण जे वळण आहे ते थोडंसं चेंज झालंय, कारण की आता थोडंसं पारडं जड होत असताना आई गावदेवी मातेरापाडा या संघाचं हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता दिलीप या खेळाडूला अगदी आपण पाहताय. चांगली लाईन आहे ऑन साइड ला, अगदी आपण पाहू शकाल खोदून काढली या चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न त्या दिशेने झाला, अगदी दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाजाला यावेळेस बाद व्हावं लागेल. एक एंडने विजय धावचित बाद होईल तर विजय साबळे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? परंतु यस पंचांच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा आलाय, कारण की ज्या दिशेने यस्ट्या अगदी उद्ध्वस्त केल्या चेंडू त्याच ठिकाणी मात्र डेड बॉल घोषित झाला होता. सो म्हणजे तिथून स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट करावी लागेल फलंदाजाला. एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. वसई आदिवासी क्रीडा मध्ये ही नियमावली आहे. जर क्रॉसिंग नसेल त्या दिशेने अगदी जर यस्ट्या किंवा स्टंप ला चेंडू जर लागला तर त्या ठिकाणी चेंडू डेट होतो आणि म्हणूनच एक सिंगल धाव असेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 28 या अंकांवर धाव फलक. दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे म्हणूनच ही थोडीशी दुखदुख आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फिरवलं जात आहे. इथून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. 5 क्षेत्ररक्षक जवळजवळ ऑन साईडला ठेवले गेलेत. कव्हर पॉइंट आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हर अगदी आपण पाहत आहे आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना स्लॉक केले ऑन साईडला. त्या दिशेने अतिश आहे. चेंडूला उचलून फिरकी केली जाईल. फेकी खूप सुंदर आहे आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहू शकाल कलेक्शन सुद्धा झाले. एकच धाबेवर येथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने एक एक धाव खूप इम्पॉर्टंट जॉईंट होत असताना 29 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 2 चेंडूंचा खेळ अगदी इथे समाप्त झालाय आणि धावफलक 29 या अंकांवर स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून दिलीप सुसज्जित होईल. आज संधी आहे त्या संधीचं सोनं करणं हे मात्र अगदी खेळाडूंच्या हातकंडामध्ये प्रत्येक मुवमेंट अगदी बारीकाईने हाताळली जात आहे. धावा वाचवण्याचा प्रयत्न होतोय परंतु इथून धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने मागील षटकामध्ये जॉईन झाल्या आणि तेच कुठेतरी एक चिंतेची सबब बनली. पुन्हा एकदा ग्राउंडेडली स्ट्रोक. हो, एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न. डायरेक्टली जर चेंडू लागला तर तुम्हाला धावा मात्र मिळणार नाही, परंतु इथून घरंगळ चेंडू निघून गेलाय. म्हणजेच या 2 धावा असतील आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर आहे. 31 या अंकांवर स्कोर कार्ड. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर विजयने खूप महत्वाचा रोल अदा केला या इनिंग मध्ये, कारण की चौकार सुद्धा आहेत. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक त्याने हलत सुद्धा ठेवलंय आणि चांगलं कॅल्क्युलेशन आहे. ऑन साइडला फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावत पळत एका हाताने झेल घेण्याचे प्रयत्न झाले. झेल तर ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा 2 धावा या स्कोर कार्डवर मिळतील आणि 2च धावेवर येथे समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या मदतीने 31 या अंकांवर स्कोर कार्ड. 33 रन्स ऑन अ कार्ड. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आणि 33 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल मिस्टर दिलीप. चांगलं कंट्रोल ठेवलंय. 4 चेंडूकडे 6 धावा या खर्च केल्यात. यावेळेस खोलवर लेंथ योग्य ती लाईन पाहायला मिळाली. ग्रीप महत्वाची होती. खोलवर लेंथ हाताळल्यानंतर सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये डॉट बॉलची सांगता. 33 या अंकांवर स्कोर कार्ड. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधील. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. स्ट्राइक एंडला विजय साबळे आहे. आतापर्यंत एक चांगली फलंदाजी केली आहे. काय स्ट्रॉंग फिनिश केला जाईल. ऑन साइडला खेळलाय. फटका सुंदर आहे आणि इनटू द गॅप मध्ये खेळलाय. इन मुवमेंटला बॉडी बॅलन्स बिघडलं होतं परंतु अतिशाने खूप महत्वाचं क्षेत्ररक्षण आकारलं आणि 2च धावेवर इथे समाधानी राहावं लागेल. म्हणजेच धावफलक आहे 35 या अंकांवर स्कोर कार्ड आणि विजयी होण्याकरिता लक्ष ठेवले 36 धावेंचं. जर अंतिम 5चे दरवाजे खुले करायचे असतील तर इथून क्वालिफिकेशनची रेस लागले. या रेस मधून कुठला संघ पुढे येईल हे पाहणं योग्य. घेऊया एक सुंदर असं डीजी सॉन्ग आणि सॉन्ग नंतर मॅचच्या दिशेने जिथे 18 चेंडू 36 धावेंची आवश्यकता.
सर्वांचं सर्ज स्वागत. 36 धाब्यांचं लक्ष येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये दोन फलंदाज दिलीप भोईर आणि तदनंतर राजेश कदम अशी सलामीवीर जोडी. तर अजय मडवी गोलंदाजी मार्गवर या पहिल्या षटकाकरिता अगदी आपण पाहू शकाल मार्गस्थ होत आहे. दोन्ही संघांना आपण देऊया पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. ऑन साइडला वळवलंय इंटू द गॅप मध्ये. ओहो, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक झाली आणि त्या दिशेने पुन्हा एकदा फंबल. 2 धाबा निश्चित स्वरूपी कंप्लीट. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच हाय असावा. ज्या पद्धतीने चुकी झाली होती फर्स्ट इनिंग मध्ये त्याच पद्धतीच्या चुक्या घडित होत आहेत. आता जिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन सुद्धा होतं, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अगदी या चुक्या झाल्यात. या मोमेंटला या चुक्या म्हणायच्या झाल्या तर थोड्याशा महागात असतील. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या पाटलीवर, कारण की या अगोदर एक धावेची किंमत काय आहे ती मैत्री ग्रुप उसगाव संघाला जाऊन विचारा. एक धावेनिशी संघ पराभूत होताना आपण पाहिले 3 अंकांवर स्कोर कार्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक परिपूर्ण निष्फळता. या सेकंड मॅच मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल डकवर बाद झाल्यात राजेश कदम. च्या खेळीचा अंत, फलंदाज बाद, विकेटचं पतन. फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. आता इथून अगदी जे लक्ष आहे ना ते 36 धाब्यांचं आहे. पहिल्या चेंडूवर 3 धाबा, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवले. ऑन साइडला खेळलाय त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक चांगल्या पद्धतीने अगदी चेंडूला फील्ड केलं गेलंय. तत्पूर्वी एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. ते म्हणजे 4 रन्स ऑन कार्ड. 4 अंकांवर हे धावफलक. ब्राउन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. शॉर्ट स्कोर लेगला आणखी एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेलाय. पॉइंट रिजन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अगदी आपण पाहू शकाल. मिड ऑफ रिजन 38 सर्कलच्या आतमध्ये लॉंग अपला एक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय आणि डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमान अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा अजय मडवी सुसज्जित होईल राऊंड द विकेटने. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, अगदी तिथून पुन्हा एकदा बीट झालेत. जर धावा जरी 36 असल्या ना तरी सुद्धा या फार मोठ्या आहेत, कारण की पहा हवा परिपूर्ण खुंटीत झालाय. आता जे दमट असं वातावरण आहे ना त्याचं बेनिफिट अगदी गोलंदाजाला सातत्याने जाताना पाहायला मिळतं. म्हणून इथून अगदी आपण पाहू शकाल डॉट बॉल येईल. 4 अंकांवर स्कोर कार्ड. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अगदी कलेक्शन केलं जात आहे. एक सिंगल धाबेवरच इथे समाधानी राहावं लागेल फलंदाज दिलीप भोईर याला. एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने 5 अंकांवर हे धावफलक. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 5 धाबा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. 36 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे आणि पॉवर प्ले मध्ये एक चांगली कंट्रोलयुक्त गोलंदाजी मिस्टर अजय मडवीने करून दाखवले. हात खोलण्याची मुभा दिली नाहीये, म्हणून संधी मी देणार नाही असं म्हटलंय. संधी तुम्हाला निर्माण करावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आकुटप्याची लेंथ होती. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक सोपा सहज झेल. विकेटचे इथे झाले पतन. समीर याला परतावं लागेल तंबूच्या आशयाला. विकेट क्रमांक 2, फलंदाज बाद. 5 अंकांवर स्कोर कार्ड. आता इथून येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12. 31 धावेंची आवश्यकता. 12 बॉल्स रिमेनिंग, 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावेंची आवश्यकता. कुमार जाधव ज्याने दोन्ही सामने अगदी खेचून आणले आपल्या संघाकडे, तोच मैदानाच्या दिशेने
परंतु इथून आता काय मानसिकता असेल. 31 धाब्यांच्या आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्जित होईल. थोडासा स्विंग झाला आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक. 1+1 या दोन अतिरिक्त धावा वाईटच्या रूपाने जॉईंट होतील स्कोर कार्डवर आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. 29 धाब्यांचं लक्ष इथून समोर आहे. धावा होऊ शकतात, परंतु इथून आता कुठल्या सिच्युएशन मध्ये कुठला फलंदाज कशा रीतीने हा खेळ आकारेल हे सुद्धा पाहणं योग्य आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून सुसज्जित होईल. ऑन साइडला खिचून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने केला असेल. अगदी आपण पाहू शकाल एकच धाबेवर येथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धावफलक आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. अजय याने कंट्रोलयुक्त गोलंदाजी करून दाखवली. तर या स्पेलमध्ये राहुल सुद्धा प्रयत्न करतोय कंट्रोलयुक्त गोलंदाजी हाताळण्याकरिता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. तगडा प्रहार कणखरा आहे. एकच मारला परंतु तगडा मारला. 6 षटकार. धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न, पार्टनरशिप बिल्ड करण्याचा हा माणस असेल. 20 धाव्यांच्या आवश्यकता अजून सुद्धा इथून समोर आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 8 चेंडू आणि 20 धावा. राहुल इथून अगदी आपण पाहताय थोडीशी लेंथ भरकटली गेली होती, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी इथून दिलीप प्रयत्न करतील या दोन चेंडूंवर एक चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळण्याकरिता. एक इंडी कुमार अजून सुद्धा आहे. मागील 2 मॅच मध्ये त्याने मॅच विनिंग नॉक हाताळले होते. या मॅच मध्ये सुद्धा महत्वपूर्ण लक्ष हे केंद्रित असेल. जिथून अगदी पाहायचं झालं तर अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 20 धाव्यांची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 चेंडू आणि 20 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि अगदी ट्रॅबल सुद्धा झाला. यस इट इज 6. महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार. 2 फटके अगदी महत्वपूर्ण खेळले आणि या मॅच मध्ये परिपूर्ण आता ही कलाटणी आहे. 7 चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल्स रिमेनिंग, 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. राहुल इथून अगदी आपण पाहताय थोडासा महागडा ठरत असताना या षटकामध्ये शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी स्निक अँड टेकन. विकेटचे इथे झाले पतन. आता येणारे चेंडू आहेत 6 चेंडूंमध्ये 14 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. कुठल्या संघाचं स्वप्न इथे पूर्ण होईल आणि कुठल्या संघाचं स्वप्न या ठिकाणी भंग होईल पाहणं योग्य असेल. घेऊया पुन्हा एकदा एक सुंदर असं सॉन्ग. येऊया मैदानाच्या दिशेने. 14 धावेंची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये.
वेलकम, पुन्हा एकदा स्वागत असेल. छेगेंदेशी 14 रनों की जरूरत. 6 चेंडूंमध्ये 14 धावींची आवश्यकता. स्ट्राइकला कुमार आहे तर गोलंदाजी ट्रॅकवर विजय या गोलंदाजाला अगदी पण पाहत आहे. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील होतं परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय होताना चेंडू सरळ निघून गेलाय. यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता. 5 चेंडू 14 धावींची आवश्यकता. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आलेल्या त्या 6 धावा कुठेतरी अगदी खर्च, कुठेतरी अगदी आपण पाहू शकाल त्याची उल्लेखना केली जाईल. मिस्टिंग फिल्डिंगच्या माध्यमातून मिस्टेक झाल्या परंतु या मॅच मध्ये दिलीपने 2 षटकार खेचले ज्याने अगदी कमबॅक झाला होता. परंतु अगदी हा पहिला चेंडू डॉट आहे. कुमारने आतापर्यंत साध्य करून दाखवले परंतु या मॅच मध्ये ते पुन्हा एकदा साध्य होईल का? 5 चेंडू 14 धावींची आवश्यकता यातून सुद्धा समोर असेल. शरीरापासून दूर खेळलाय, फटका हवेमध्ये, एलिव्हेशन त्या दिशेने मिळालंय परंतु अगदी आपण पाहताय जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फील्ड करतील तोपर्यंत अगदी या 2 धावा स्कोर कार्डवर येतील. आता येणारे 4 चेंडू आणि 12 धावींची आवश्यकता. कठीण वेळ आहे, या कठीण वेळामध्ये संघाच्या कामास यावं लागेल. येणारे 4 चेंडू 12 धावा. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडू मित्रांनो. फाईट करा तरच तो खेळाडू म्हणून स्वीकारला जातो. आज कित्येक सिच्युएशन मधून खेळाडूंना अगदी आपण पाहिलंय तरबेज होताना, म्हणून हाच महत्वाचा सामना आहे. आतापर्यंत आपण जे केले ना त्या मेहनतीचं जे फळ मिळवायचं असेल तर हीच मेहनत कन्सिस्टंटली तुम्हाला करावी लागेल. येणारे 4 चेंडू 12 धावींची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विजय. समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, अलॉंग द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहताय त्या दिशेने होत असताना धावत पडत अतिशय अगदी धाव थोडीशी अपुरी ठरलंय. विकेट मिळाले म्हणजेच येणारे 3 चेंडू 11 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर हलकस प्रेशर आलं होतं म्हणून मी म्हटलं की 2 सामन्यांमध्ये परिपूर्णतः अगदी कुमारने मॅच वॉन करून दिलंय. अजूनही सिच्युएशन दोलायमान अवस्थेमध्ये आहे. 3 चेंडू 11 धावींची आवश्यकता. विकेट मिळाली, फलंदाज बाद. चेंडू शिल्लक आहेत, 11 धावींची आवश्यकता. आता इथून अगदी आपण पाहताय नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर राजू जाधव यांना अगदी आपण पाहताय. 11 धावा इथून करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. योग्य त्या पद्धतीने अगदी आपण पाहताय आज संपूर्ण मेहनत आई जीवदानी बंगलापाडा या संघाने केली तर एकंदरीत आई गावदेवी मातेरापाडा संघाने सुद्धा खूप महत्वपूर्ण भूमिका अदा केली. कुमार मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. येणारे चेंडू आहेत 3 चेंडूंमध्ये 11 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर विजय इथून सुसज्जित होईल. ओहो, हलकासा चेंडू खाली राहिला, पंचांकडे लाऊड अपील. आता परिपूर्ण होप्स मावळतीच्या मार्गावर जात असताना कारण की कुमार कडनं अपेक्षा होत्या, अपेक्षा झाल्यात भंग. विकेट मिळाली. आता 2 चेंडू 11 धावा. दिशेने मिस्टर जय तांबडे या फलंदाजाला आपण पाहू शकाल. नावामध्ये जय आहे, तोच विजय खेचून आणायचा आहे. हा चेंडू खूप मायने राखेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर झालाय परंतु इथून अगदी आपण पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण कैलास याचं आणि धावचीच्या रूपाने खेळाडू सुद्धा बाद होईल. आता 1 चेंडू 10 धावींची आवश्यकता अगदी समोर असेल. आता इथून शेवटचा अंतिम चेंडू हा बाकी आहे. महत्वाच्या या लढतीमध्ये अगदी आपण पाहताय ही सरशी म्हणून टॉस फॅक्टर खूप महत्वाचा होता. जिथे अगदी आपण समजण्या पलीकडे जो डिसिजन घेतला अगदी संपूर्ण सांघिक कामगिरी आजच्या दिवसामध्ये योग्य राहिली.
म्हणूनच टॉस जिंकल्यानंतर फलक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संध्याकाळच्या सत्रामध्ये हलका संकलट येत असताना आणि आता आपण पाहू शकाल जो फरक राहिला ना जवळजवळ 7 ते 8 धावांचा आहे. म्हणजेच जिथून अगदी एक्स्ट्राच्या रूपाने धावा सुद्धा गेल्या परिपूर्ण या मॅच मध्ये आपण पाहताय की पकड निर्माण केली आणि आजचा दिवस नावे हा हे हर्ष उल्हास. कठीण परिश्रमातून वाट शोधली आणि संघर्ष झालाय समाप्त. आई गावदेवी मातेरापाडा संघ अगदी क्वालिफिकेशनच्या लढतीमध्ये अंतिम 5 मध्ये दाखल झालाय. विजयाच्या देईल लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि हाडलक आई जीवदानी बंगलापाडा संघ खूप चांगले आपण खेळलात परंतु काही स्थितींमध्ये काही गफलती झाल्या त्यावर आपण विचारसरणी करा आणि योग्य त्या दिशेने वाटचाल करा. त्याकरिता देईन शुभेच्छा. चला शेक हँड करण्याकरिता विसरू नका. हस्तांदोलन करा आणि तदनंतर आपण आजच्या दिवसाची मॅन ऑफ द मॅच जी शेवटची असेल